मार्कवरती आता मात्र पाहतोय आपण चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पायांची हालचाल हवी तशी नव्हती आणि या ठिकाणी निर्धावची पुन्हा एकदा या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिर धावफलकावरती पाहतोय आपण 11 अंकावरती. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं गेलं आहे. धावा खर्च झाल्या होत्या, त्याच्यावरती लगाम लावणं गरजेचं होतं, रोख लावणं गरजेचं होतं आणि ती रोख या ठिकाणी लावली गेली आहे. यावेळेस पाहतो आपण खंडू पाटील यांची चांगली किपिंग पाहायला मिळते आणि कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. 2 चेंडूंवरती आल्या त्या 10 धावा. तदनंतर मग पाहिलं तर आपण 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला, फक्त एकच धाव खर्च केली. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एक बाद 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत, म्हणजे कमबॅक केलं गेलं आहे. स्वतःच्या चुकीने मात्र सावरले गेलं आहे. हे एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहिलं तर षटक समाप्त झालं. पहिल्या धावसंख्या 11 आणि त्यानंतर ज्या पॅनल्टीच्या धावा होत्या त्या पंच आम्ही या ठिकाणी अकाउंटमध्ये जमा करतोय, म्हणजे एकंदरीत धावा पॅनल्टीसह 13 धावा लागल्या गेल्या आहेत. ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने त्या 2 धावाची पॅनल्टी शिवनेरी आमने टीमला लागली होती आणि त्या आम्ही ॲड केल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होते. मनोहर गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी लाईन चांगली आहे. प्रत्येक गोलंदाज आपलं चांगलं काम नेहमी करत असतो. या ठिकाणी पाहूया शरद हलके स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. आता मात्र आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. क्षेत्ररक्षक गुरुनाथ पोचलाच जातोय आणि डबलची मागणी घातक ठरू शकते आणि फलंदाज या ठिकाणी होते बाद. होत आहेत अमोल आणि राहुल. आता ही जोडी मैदानात आहे. या दोन्ही बॅटरनं मात्र टीमला लीड करावं लागेल. इथनं धावा चांगल्या बनवाव्या लागतील, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले. नानू सुतार असतील, शरद हलके असतील, त्याचबरोबर रामदास सेलके. आता दोघांना मात्र डावाला सावरावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल. आज या टीमचे करता धरता भगवंतदादा भोईर दिसत नाहीत आणि उपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. त्याच्यासाठी आता मात्र या दोघांना मात्र डावाला उचलून धरावं लागेल. गोलंदाजी क्या बात आहे, खूप चांगली. मनोहर केने सुद्धा आपण पाहतोय ना, एक चांगला अचूक टप्पा लाईन लेंथ त्यांची पाहायला मिळते. फुलटॉस या ठिकाणी होता. अपील जरूर केली जाते आणि या ठिकाणी सांगितलं जाते की बल्ला तेरे हात में तो काहे टांगाडा आहे. बॅटर या ठिकाणी होते बाद. लेग बिफोरच्या स्वरूपाने आउट होतोय. एक मोठा आता गडी बाद झालेला आहे, कारण अमोल याच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची कलात्मक होती, परंतु त्या गोष्टीला या ठिकाणी मात्र थांबवलं गेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिले ना तर कुठल्याच बॅटरला धावा बनवण्यामध्ये तेवढीशी मोकळीकता दिली गेली नाही आहे. आज पूर्ण एनर्जीने, पूर्ण जिद्दीने, पूर्ण चिकाटीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय शिवनेरी अमने. आपली ताकद दर्शवतोय. खास करून यावेळेस गगे आणि पाहतोय आपण ऑन साईडला खेळून काढलेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी चांगलीच झाली. दुसऱ्या धावीची मागणी जरूर केली होती, परंतु दोघांनाही सावरावं लागलं आणि आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबावं लागलं. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलकावरती धावा 18 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11, इथं आल्या 7, एकंदरीत झाल्या 18 धावा धावफलकावरती.
शेवटचा बॅटर आपण जर पाहिला तर कुठल्या प्रकारचा खाता उघडू शकला नाही अमोल दलवी. एक कुठेतरी मोठा धक्का मित्र म्हणेन कासने टीमला पाहायला मिळालेला आहे. परंतु अजूनही या ठिकाणी पाहतोय आपण राहुलला मात्र आता डाव सावरावा लागेल. धावसंख्या पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. तिसरं ओव्हर पाहूया कोण घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. दिनेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. दोघांनाही चांगलं काम केलं आहे. बॅलेन्सिंग धावा खर्च केले गेले, जास्त नाही कमी नाही आहे. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये तो प्रहार पाहायला मिळेल का. कारण वार पलटवार आपण नेहमी जसं म्हणतोय की क्रिकेटचा मूळ सूत्र आहे, त्या सूत्राचं तंतोतंत पालन केलं जाईल की त्या उलट जे शिवनेरी अमने संघाने गोलंदाजीचा जो भेदक मारा ठेवला आहे ते सातत्यपूर्वक हाही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. दिनेश दळवी टणवत आहे गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी प्रहार केला जरूर आहे. सेफ लँडिंग होईल परंतु चेंडूला अडवलं जाईल का. यस, एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. चेंडूची फेकी केली जाते. हा ना तू मै पाहायला मिळत होतं, परंतु रनिंग चांगली झाली आणि परिणाम स्वरूप 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र या दोघांनाही डावाला सावरावा लागेल आणि धावसंख्येला गती प्राप्त करून द्यावी लागेल. दिनेश दळवी पुन्हा एकदा पाहूया. टर्न होतोय. आता मात्र खेळून काढलेला आहे. कव्हरला चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं पंबलिंग पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. एक धावा वाचवणं हे खूप गरजेचं असतं, मोलाचं असतं. गोलंदाज आपला काम करतायत, परंतु त्यांना साथ क्षेत्ररक्षकांची हवी असते आणि ती जर योग्यरित्या लागली तर निश्चितच चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी सामना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र उडवला जरूर आहे. चेंडू पाहता पाहता जातोय आणि फायनल सीमा पार येतोय बिग हिट षटकार. थँक्यू. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला भेटीला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून या सर्व स्पर्धा होतात. त्यातली एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 याचा लाईव्ह प्रेक्षेपण ओम फोटोच्या माध्यमातून केलं जाते आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक आमच्याशी जुडले जात आहेत. अर्थात विजेंद्र पाटील उद्योजक खांडपे यांच्या माध्यमातून या सामन्याचा घर बसल्या आनंद घेतला जातोय आणि त्यांनी या स्पर्धेला आयोजन नियोजन तसेच खास करून चालू असलेला सामना आमने आणि कासने या दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. विजेंद्रजी पाटील साहेब आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न केला होता, तसं पुन्हा एकदा बॅटवरती आला नाही आहे. सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि दुसरी पूर्ण झाली. और थ्रो झाला देखील परंतु बॅकअप केलं आणि चेंडूला या ठिकाणी अडवलं गेलं आणि बाईच्या स्वरूपाने आपण पाहतोय 2 धावा येत आहेत. या 2ने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. 32 धावा. आपण पाहिलं तर विजय स्पॉट खांडपे या टीमच्या माध्यमातून चांगलं चषकाचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं मेहनत विजेंद्र पाटील यांनी घेतली होती आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला येत आहेत शुभेच्छा. या ठिकाणी पाहतोय आपण अजून चांगला चेंडू हाताळला होता. झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला परंतु झेल झाला नाही आहे. परंतु 2 धावा निश्चित कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने धावसंख्या 34 लागली गेली. आपण पाहिलं जो षटकार आला तो कुठेतरी कारगर झाला. या स्कोर कार्डमध्ये संजीवनी भरली गेली आणि तिथनं मात्र धावा बनत गेल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा जमा झालेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 34 16 2 22च्या म्हणजे एकंदरीत धावसंख्या 34.
एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेल लागली गेली आहे आतापर्यंत. दुसरा ओव्हर होता, कुठेतरी कमबॅक केलं गेलं होतं, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 16 धावा खर्च झाल्या. शेवटचा अंतिम ओव्हर आता कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. या ठिकाणी पाहतोय आपण महेंद्र येतोय गोलंदाजी मार्कवरती धावा थांबवण्यासाठी. पाहूया त्या धावा थांबल्या जातील का. खऱ्या अर्थाने शिवनेरी आमने स्पोर्ट ही चांगला काम करते या फॉर्मॅटमध्ये. त्यांच्याही नावे एक चषक आहे आणि कासने टीमसुद्धा त्या ताकदी तोलामोलाने खेळ करते, त्यांच्याही नावे आहे. आणि आता मात्र ही मॅच चांगली रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. या ठिकाणी पाहतो 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम महेंद्र गोलंदाज मार्कवरती टर्न होतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहूया या ठिकाणी ऑन साईडला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी खूप चांगली. जेवढ्या ताकदीने चेंडू जवळ आला होता त्याहून अधिक ताकदीने चेंडू मात्र फेकून दिला. त्या कारणास्तव दुसरीची वेळ मिळाली नाही आहे. सिंगलने खेळ पुढे. 35 धावा धावफलकावरती. सुधीर गगे पाहतोय आपण ऑन स्ट्राईकला डावाला सावरतोय. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचला जातोय. थोडीशी मिसफील्ड झाली जरूर आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. चेंडू हातामध्ये आहे. पहा किती चांगला हुशारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटचा खेळ मानवी जीवनाचा मेल सेम का आहे, कारण जीवनाच्या प्रत्येक वाट्यावरती तुम्हाला सतर्क राहावा लागतोय आणि इथंही आपण जर पाहिलं तर कुठेतरी असतर्कता पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप एकीचं दुसरीमध्ये तिसरीमध्ये परिवर्तन झालं आणि आपण पाहिलं तर 3 धावा या ठिकाणी येतात. 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. 38 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या बरोबर आहे. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. चेंडू पडण्याची वाट पाहिली, क्रॉस झाले आणि शपल क्रॉस होऊन एक दमदार असरदार ब्रँडेड सिक्सर पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर का अफलातून फटका सजवला होता. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या फटक्यासाठी तुम्हाला फक्त दिमाग लावावा लागतोय, ताकदीची आवश्यकता नाही आहे. टायमिंगचा बरोबर वापर झाला आणि आपण पाहिले शक्तीपेक्षा युक्ती चांगली आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका आला. षटकार पुढील चेंडू अजून एक चांगला फटका खेचला गेला आहे. लॉंगऑफच्या रिझनमध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळाली, चुकी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. आज खऱ्या अर्थाने शरद हलके यांना मात्र चांगली खेळी करायची होती परंतु ते त्यांना जमलं नाही आहे आणि राहुल हलकेना मात्र ते जमलं गेलं आहे. पाहूया अजूनही मोठी इनिंग केली जाईल का, कारण 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि स्ट्राईकवरती आहेत ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत बनल्या गेल्या आहेत. 12 धावा 5 चेंडूंमध्ये. आता इथं मात्र पाहू शकता आपण पॉईंटच्या रिझनला चेंडू डीपमध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतायत. अडवला गेला आहे पायाच्या साह्याने. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल. ती क्षमता आहे, ती कला आहे मोठा फटका खेळण्याची. परंतु या ठिकाणी सुधीरही सांगतो की मलाही स्ट्राईक दे, मीही मारून दाखवतोय परंतु वेळ अवसर नव्हता त्या ठिकाणी. पाहतोय आपण 2 धावा 2 धावेने धावसंख्या खूप चांगली लागली गेली. 48
या अंकावरती शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा सेबल झाले होते, परंतु या ठिकाणी थेट चेंडू आदलतोय स्टँडवरती, फलंदाज बाद होते बॉलच्या स्वरूपात. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या लागली गेली स्कोर कार्डवरती 48 आणि 49 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. तर लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या कासने टीम. सलामीची जोडी लगेच पाठवायची आमने टीम. पंच या पाणी पिणी प्यायचं असेल तर पिऊन जा, गरमी वाढत चालली आहे. जेवण बरोबर झालेलं आहे, काय हरकत नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिले 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 48 लागे गेले. 49 धावांचं लक्ष शिवनेरी आमने स्पोर्ट संघासमोर ठेवलं गेलं आहे. पाहूया या धावा बनल्या जातील की या धावा थांबल्या जातील. या ऐकूया या सत्रामध्ये कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो आई गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून ही पहिल्या फेरीची चौथी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला अमर स्पोर्ट कासने तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्पोर्ट आमने. विजयाचं लक्ष 49 धावांचं आहे शिवनेरी स्पोर्ट आमने टीम समोर. बघूया या सामन्यातून विजेता टीम आणि श्री कालिका माता खारबाव असा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना आपण पाहणार आहोत. चला कासने टीम शरद हलके फिल्डिंग लावून घ्या. नाना शेठ गोंडली
आज भगवान भोई टीमला जॉईन नाही आहेत. रामदास शेलके आहेत, राहुल हलके, नानू सुतार अँड ऑल टीम. चालू सामन्यातून विजेता टीम आणि श्री कालिकामाता खारगाव. दुसऱ्या फेरीचा सामना असेल. आज 2 सामने ओमसाहेब पिसे टीमनं जिंकलेत. संतोष जोशी आणि खंडू पाटील ही सलामी जोडी. संतोष जोशी कंप्लीट क्रिकेटर आहेत. व्यवसायाने शिक्षक, चांगला व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेट देखील खूप भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल खेळलेले आहेत आमने संघासाठी. गोलंदाज नाना गोंडली. पहिला चेंडू वेलेगावाच्या टोकाकडून. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार. बघूया पंचांचा इशारा येतो, षटकार. क्या बात आहे. इथे सर्वांना वाटलं होतं की हा चेंडू वाईट होईल की काय, फलंदाज सोडतील की मारतील, आणि अखेरकार त्यांनी ठोकलाय, मारलाय. षटकार. सुरुवात चांगली आहे संतोष जोशी सरांची. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 स्पर्धेची. षटकारांनी सुरुवात. बनवायचे 49. पहिल्या चेंडूवर षटकार. इथे हा चेंडू अगदी ब्रेक चेंडू आपण पाहिलाय. सुरेख चेंडू फेकला होता, फ्लाईट जरूर दिली. संतोष जोशीनं बीट केलं या चेंडूवर. गोलंदाज नाना गोंडलीनं डॉट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा वलवलाय, फिरवलाय. नानू सुतार असतायत. इष्ट्यांच्या मागे अगदी उत्तम कामगिरी आपण नानू सुतारची पाहतोय. इथे हा चेंडू अगदी मिडऑफच्या वरून खेळलेत. चेंडू येतोय लॉंग ऑफला. क्या बात आहे. रामदास शेलके चांगली फिल्डिंग करत आहेत. इथे एक सिंगल धाव आलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पाहायला मिळाली. 4 चेंडू 7. 12.25 च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत. 49. 4 चेंडूमध्ये 7 वर संतोष जोशी. आणि आता स्ट्राईकला यष्टीरक्षक फलंदाज शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे एक ताकदवान फलंदाज खंडू पाटील. चांगले फलंदाज आहेत खंडू पाटील. इथे चेंडूला अगदी हलक्या त्यांना ऑन साइडला केलेत. बघूया अमोल दलवी चांगली फिल्डिंग करतायत. वा. एका दावेनं खंडू पाटीलनं या स्पर्धेचा स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 8. शेवटचा चेंडू पहिल्या P1 पॉवर प्लेचा नाना गोंडली. क्या बात है, क्या बात है. अतिशय चांगली गोलंदाजी. संतोष जोशीनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर त्यांनी 3 डॉट खेळले, 1 सिंगलसह आणि 1 षटकार. 7 धावा 5 मध्ये. खंडू पाटील 1 चेंडूमध्ये 1. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 8.
बघूया क्रमांक 2 साठी अमोल दलवी, गुरुनाथ की नानू सुतार. टीम मध्ये गुरुनाथ आहेत का? दुखापतग्रस्त आहेत. नक्कीच चांगली टीम म्हणून आपण अमर स्पोर्ट कासने टीमला सातत्याने पाहतोय आणि मला वाटतं कमिंग सून यानंतर त्यांची स्पर्धा आपण पाहणार आहोत 23 ते 27. अमोल दलवी क्रमांक 2. चला चला जरा अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. 2:50 झालेली आहेत. अमोल दलवी अमर स्पोर्ट कासने संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. खास करून अमोलची गोलंदाजी नेहमीच चांगली पाहायला मिळते. बघूया या स्पर्धेतून कशी सुरुवात होईल. हवा चांगली आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. चेंडूचा पाठलाग केला, बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी कव्हर पंच केलाय. इथे रामदास शेलके चेंडूला उचलत आहेत. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 10. 7 चेंडूमध्ये 10 धावा. क्या बात आहे. ही ताकद आहे, ही नजाकत खंडू पाटीलची. अगदी सहज फटका खेळलेत. षटकार. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात, दादी मला नवरो केले. अतिशय चांगली धून. वसईकार सध्या इंस्टाग्रामला ही धून खूप फेमस झालेली आहे. चांगलं संगीत. डीजे आबी. धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे. ती 16. पहिल्या 6 मध्ये 8 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये 8. इथे मिस्टाईम फटका आहे. चेंडू यष्टीरक्षक नानू सुतारच्या हातामध्ये. फलंदाज खंडू पाटील. OUT आउट. अमोल दलवी. दिनेश क्रमांक 3 वर. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. अगदी ऑनसाईडला चेंडूला खेळलाय. नाना गोंडली चेंडूला उचलतायत. फक्त एकच सिंगल धाव या चेंडूवर दिनेश दलवीनं कंप्लीट केली. धावसंख्या 17. 10 चेंडूमध्ये 17 धावा आलेत. 49 बनवायचे आहेत. म्हणजे अजूनही 32. इथे चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका बनवतोय रामदास शेलके. चेंडूला उचलतायत. दुसरी धाव डेंजर एंडला संतोष जोशी आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल. फलंदाज मात्रे सर सॉफ्ट सिग्नल. यस जरा जोरात हात वरती करा. बघूया होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जातोय. 17 धावा झाल्या. त्या चेंडूवर 1 की 2. फलंदाज बाद की सेफ. याचं उत्तर आपल्याला तिसरे पंच सुरेश घरत सर
लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवतील. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचलेले आहेत. 2 धावा या चेंडूवर येतील. धावसंख्या 19. अमोल दलवी षटकातील पुढचा चेंडू आणि त्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाही. अगदी चेंडू ऑन साईडला दान दान करत चाललाय. नाना गोंडली यांच्या दिशेनं थ्रो काहीसा रॉंग एंडला आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत आणि धावसंख्या झाली ती 2 ओव्हर 21. आता 2 ओव्हरला अजून 28 पाहिजे. 14च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 21 एक गड्याच्या मोबदल्यात आणि आता 2 ओव्हर 9 विकेट आहेत आणि 28 धावा. ओमसाई पिसे टीम आज 2 सामने जिंकून पुढे गेलेली आहे. बघूया आजच्या दिवसातून खारबाव, कासने की आमने. आजच्या या ग्रुप नंबर ए मधून आतापर्यंत 4 संघ बाहेर झालेत. जानमान सारंगाव, जयदुर्गा सुरई, गावदेवी सोनाले आणि श्री कालिकामाता कालभार आणि 4 टीम अजून बाकी आहेत. त्यामधून अंतिम विजेता एक आपल्याला संध्याकाळी मिळणार आहे. बघूया पिसे, कासने, सोनाले, खारबाव आणि आमने. अगदी आजचा लॉट बघितला तर सारंगाव सुरई, कारबाव कालभार, कासने आमने आणि सोनाले पिसे. गोलंदाजीसाठी राहुल हालके, शरद हालके यांचे बंधू आहेत आणि तिसरी ओव्हर खूप निर्णायक असेल. 14च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 28 धावा बनवायचे आहेत आमनेला. तर या उलट 2 ओव्हरमध्ये 28 धावा रोखायचे आहेत कासने टीमच्या गोलंदाजांना. राहुल हलके अतिशय चांगलं वातावरण आहे. अगदी शुद्ध हवा, निसर्गाच्या सानिध्यात आई गावदेवी सोनल या वेले ची क्रीडानगरी आपण पाहतोय. चांगलं आयोजन केलेलं आहे. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू मिड विकेट. नाना गोंडली यांच्यावरून मिस फील्ड पाहायला मिळाली. चौकार आलाय. असा चौकार सोडला होता गावदेवी सोनाले संघाच्या अरुण पाटीलनं आणि संघ पराभूत झाला होता. शेवटच्या चेंडूवर 3ची आवश्यकता होती आणि तो चौकार ओमसाई पिसे संघाच्या पंढरी पाटीलनं ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आजच्या दिवसातील सर्वात चांगला पहिला विजय ओमसाई पिसे संघानं गावदेवी सोनाले संघासमोर मिळवलाय. 26 धावा, 25. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव. धावसंख्या 26, बनवायचे 49. अजूनही 23 धावा पाहिजेत. 10 चेंडूमध्ये 23, 14 मध्ये आले 26 आणि आता 10 मध्ये शिल्लक आहेत 23.
इथे हा चेंडू अगदी पुन्हा एकदा ऑन साईडला नाना गोंडली चांगली फिल्डिंग करतायत. एक सिंगल धाव. धावसंख्या 27. 9 मध्ये 22. 9 चेंडू आणि 22. दिनेश दलवी. क्या बात आहे. फटका उडवलाय दिनेश दलवीनं. अगदी वाईडिश लॉंग ऑन. शरद हलके च्या हाताला चटका देऊन सीमा पार. षटकार. प्रयत्न चांगले होते. तेहतीस धावा लागल्यात. अजूनही 16 धावांची गरज आहे. 16 का ढोला. 8 चेंडू आणि 16 धावा. या खेळपट्टीवर नक्कीच या 16 धावा 8 चेंडूमध्ये माग नाही आहेत. मात्र बघूया गोलंदाजी टिचून करावी लागेल. डॉट आणि विकेट घ्यावे लागतील. क्या बात आहे. अतिशय चांगला क्रिकेट दिनेश दलवी खेळताय. चेंडूला अगदी डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे खेळलेत. चांगला आलाय हा चौकार. 37 धावा जोडल्यात. आता 7-12चा उतार आलेला आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. समीकरण सोपं झालंय. राहुल आलकेनं अपेक्षेपेक्षा जास्त धावा खर्च केलेत. 5 चेंडूमध्ये आत्मवंतांनी 16 धावा दिलेल्या आहेत. 14च्या सरासरीनं 28 2 ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या. मात्र राहुल हलके या स्पर्धेतून कुठेतरी 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च करतायत. अजून एक चेंडू बाकी आहे. दिनेश दलवी खेळतायत 5 चेंडूमध्ये 16 वर. संतोष जोशी खेळतायत 12 वर 8 चेंडूमध्ये. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. तितकाच चांगला फटका आपण पाहतोय. चेंडूला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 39. आता 6 मध्ये 10. 6 चेंडू 10 धावा. 1 ओव्हर 10 धावा असं इक्वेशन आलेले आहे शिवनेरी स्पोर्ट आमनी टीम समोर. राहुल हलकेनं तब्बल या ओव्हरमध्ये धावा 18 खर्च केल्या. 2 चौकार, 2 सिंगल, 1 षटकार, 1 डबल. आता येणारे चेंडू 6 आणि धावा 10. खारबाव टीमचे कॅप्टन प्रदीप जोशी साहेब आपण तयार राहायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव आहेत आणि आज खारबाव टीमचे कॅप्टन म्हणून देखील आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. आज आई गावदेवी वेले संघाच्या स्पर्धेतून आपल्याला एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. त्यांनी प्रत्येक संघनायकाचा मान सन्मान इथे केलेला आहे. अगदी या स्पर्धेची आठवण राहणारा सन्मान चिन्ह, शॉल आणि फुलगुच्छ देऊन ही चांगली संकल्पना. मान्यवरांचं स्वागत सन्मान सर्वच करतात. मात्र संघनायकाचा स्वागत सन्मान आपण चालू सीझनमध्ये प्रथमच आई गावदेवी 40+ वेले संघाच्या माध्यमातून पाहतोय. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026च्या माध्यमातून. चला चला लवकर आपण चर्चा कंप्लीट करून खेळायला सुरुवात करायची आहे. गोलंदाज नानू सुतार. क्या बात है. करता क्या ना मरता. अखेरकर आज नानू सुतारला संधी मिळालेली आहे. चांगले खेळाडू आहेत. नानू सुतारने याआधी अमरस्पोर्ट कांजणे संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघूया यष्टीरक्षक रामदास शेलके नानू सुतारच्या जागेवर. बघूया शरद आलके आज भगवान भोईर टीम मध्ये नाही आहेत. त्यांची उणीव नक्कीच इथे जाणवते अमरस्पोर्ट कांजणे टीमला. 6-10
7 चेंडू 10 धावांचं समीकरण. या सामन्यावर आमने की कासने, कासने की आमने. बघूया खारबाव टीम समोर कुठली टीम दुसऱ्या फेरीमध्ये सामना खेळेल. नानू सुतार क्रॉस रनअपनं पहिला चेंडू. क्या बात आहे, येथे लाईन चुकीची पाहायला मिळते. वाईटनं सुरुवात केली. धावसंख्या 40. चेंडू 6 कायम आहेत. धाव एक कमी झालेली आहे. 6 मध्ये 9. ही ताकद आहे, ही क्वालिटी आहे नानू सुतारकडे चेंडू वळवण्याची. डॉट बॉल जो वाईट टाकलाय त्याची भरपाई या चेंडूंनी पूर्ण केली आहे. गोलंदाज नानू सुतार. पुन्हा एकदा फलंदाज संतोष जोशी यांच्यासाठी. इथे चेंडू उडवलाय, फटका फसलाय आणि इथे हा चेंडू एका टप्प्यानं सीमापार चाललाय. हा झेल व्हायला हवा होता, मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. 44 बनलेत. आता 5 धावा पाहिजेत. 4-5. चौकार आहे, चौकार आहे. दिनेश दलवी देखील असतात. संतोष जोशी सर देखील असत असतील. क्या चौकार आला आपल्या टीमच्या साठी खूप लक्की चौकार आहे. बघूया या चेंडूवर सामना फिनिश होईल की डॉट येईल. 4-5. क्या बात आहे, क्या बात आहे. स्टेप आउट झाले होते आज चेंडू खेळण्यासाठी संतोष जोशी. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3-5. आज अशी स्थिती आपण ओमसाई पिसे संघाची दोन्ही सामन्यातून पाहिली. आज खूप लक्की संघ आहे पिसे. इथे हा फटका बघूया. नाना गोंडली झेल नक्कीच इथे ड्रॉप केलाय. तिसरी धाव घेताना इथे विकेट दिलेली अखेरकार. संतोष जोशी कमी वेगाने धावले. 2 धावा येतील आणि फलंदाज धावचित बाद होतील. धावसंख्या 46. ती झुलती आहे सर. बघा अगदी ऍक्शन बघा. डॉक्टर मनीष शिवारी. क्या बात या चांगल्या मूडमध्ये आहेत. चांगली फलंदाजी केलेली आहे. जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली संघ ताकदीनिशी उतरलेला आहे. श्री कालिका माता खारबाव, खारबावची कुल स्वामिनी, नवसाला पावणारी कालिका माता च्या नावाने हा संघ. 2 चेंडू 3 धावा. 2 मध्ये 3. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. नानू सुतार अतिशय चांगला खेळ मैदानातून गोलंदाजीच्या माध्यमातून करताना. आता दबाव आहे मनोहर केने. बघूया संघाचा एक चांगला खेळाडू म्हणून आपण त्याला नेहमीच पाहिलेला आहे. चालू सीझन मध्ये नवीन चेहरा शिवनेस्पोर्ट आमने टीमला जॉईन झालाय. महेंद्र असेल, मनोहर असेल, दिनेश, शरद, विष्णू पाटील आपले जुने आहेत. बघूया 1 चेंडू 2 धावा. या धावा कशा काढायच्या त्या
ओमसाई पिसे संघाच्या फलंदाजांना विचारा. शेवटच्या चेंडूवर आज त्यांनी नक्कीच दोन्ही सामने अतिटटीचे जिंकलेले आहेत. एक सामना जिंकून दिला पंढरी पाटीलनं, एक सामना जिंकून दिला अनिल पाटीलनं. नक्कीच डॉक्टर श्याम पाटीलच खुश असतील. एक चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. नक्कीच आमचे मामा बंधू मित्र देखील चांगले आहेत. धनाजी मास पाटील, DS ग्रुप, एकच नाद. 1-2 चौकार, षटकार, सिंगल, डबल, डॉट की विकेट. इथे वाईट चेक करायचं आहे. एक धाव तर जरूर केलेली आहे. सरांचा इशारा आला आहे. भाऊ सर आपला इशारा वाईट आहे. यस चेक करूया आपण. बघूया